रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकमक्षरम पुंसाम महापातकनाशनम. एक बाणी, एक पत्नी, एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजीचं चरित्र जीवाचं कल्याण करणारा आहे. रामकथा जीवनाची व्यथा कमी करण्यासाठी रामकथा प्रपंचामधील सर्व प्रश्नांची उत्तर आहे. रामकथा संसारात तापलेल्या जीवाला शांती प्राप्त करून देणारी आहे. तर रामकथा जीवनामधील दुःखाच्या वजावाकीचं साधन आहे. असे सुरस अवीठ पवित्र गोड श्रीराम कथा आज या ठिकाणी श्रीराम कथेचा शुभारंभ आहे. रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने सर्व भाविकांच्या एकत्रीकरणानं आमचे हरिभक्तिपरायण महेशजी महाराज माकणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सर्वांच्या वतीने दिलेल्या निमंत्रणामुळे तुम्हा लोहारेकरांच्या दर्शनाचा रामकथेच्या संबंधाने झालेला लाभ, या संबंधाने उपस्थित सर्व वारकरी मंडळी, महाराज मंडळी, आई बहिणी, ज्यांच्याकडे आमचा निवास आहे ते नागुडची रात्रीपासून आमच्यासाठी न झोपलेले हायवेला उभे असलेले महादेवरावजी जाधव, त्यांचे वडील, त्यांचे सहकारी, रात्री पुन्हा इथलेही काही संयोजक स्वागताला, त्यांनाही धन्यवाद. आमच्या आई बहिणी, वडीलधारी मंडळी, भजनी मंडळी आणि आम्हाला स्वागत करून इथपर्यंत आणलं, त्यांनाही धन्यवाद देतो. अतिशय सुंदर नियोजन संयोजक मंडळीने केलं, त्यांना धन्यवाद आहे. पण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपणही येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं म्हणून संयोजकाच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद देतो. 25 वर्षापूर्वी सुरू झालेला हा सप्ताह ज्यांनी सुरू केला असेल, प्रहारा दिला असेल, भजन केलं असेल, जागर केला असेल, वाटेल ती सेवा. पूर्वीचा काळ एवढा अनुकूल नव्हता महादेवराव. 2-2 पायल्या ज्वारी बाजरी दारात जाऊन मागायची, त्याच्यावर कार्यक्रम करायचा. 11 रुपये वर्गणी. ते तुमचे पूर्वज आज नसतील ज्यांनी सुरू केला असेल, पण वैकुंठात त्यांच्या डोळ्याला आज आनंदाश्रूच्या धारा लागल्या असतील. केवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. मोगरा फुलला, मोगरा फुलला. आमच्या लेकरांनी केवढा मोठा सप्ताहाचा विस्तार केला. तुमच्या पूर्वजांना आनंद होत असेल. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, कल्याण इच्छिती तया गोळा. रौप्य महोत्सवी वर्ष आहे. एकंदर 5 टप्पे शास्त्राने सांगितलेले आहे. 12 वर्षे पूर्ण झाले की तपपूर्ती, 2 तप पूर्ण झाल्यावर 1 मिळवायचा असतो, मग रौप्य. 4 तपात 2 मिळवायचे सुवर्ण, 6 तपात 3 मिळवल्यावर अमृत, 8 तपामध्ये 4 मिळवले की शताब्दी. कोण्या ब्राह्मणाकडे जायची गरज नाही, मी सांगतो महादेवराव, ते लिहून ठेवा डायरीत. 2 तप पूर्ण झालेले असावे, त्याच्यात 1 मिळवायचा, त्याचं नाव आहे रौप्य महोत्सव. तो 25वा. 12 दुणे 24 आणि 1 मिळवा की 25वे वर्ष हे रौप्य महोत्सव आहे. मग 4 तप पूर्ण झाल्यावर 2 मिळवायचे, त्याला सुवर्ण म्हणतात. 12 चौक 48 अधिक 2 50चा सुवर्ण. 6 तप झाल्यावर 3 मिळवायचे, 12 सकम 72 अधिक 3 मग 75चा अमृत. आणि 8 तप पूर्ण झाल्यानंतर 4 मिळवावे लागतात, त्याला म्हणतात शताब्दी. 12 8 96 अधिक 4 100चा शताब्दी.
त्यापैकी दुसरा टप्पा इथल्या भाविकांनी पूर्ण केला, रौप्य महोत्सवी वर्ष. पुढे सुवर्ण होईल बरं का जॅकेटवाले, पण आम्ही नाही थांबणार. अजून 25 वर्ष आहे. पण तुम्ही सगळे थांबा, घाई करू नका. वर खूप गर्दी झाली आहे कोरोनामुळे. या संबंधाने सर्व उपस्थित आज प्रथम दिवस ज्या ग्रंथावर आपणाला बोलायचं आहे ते तुलसी रामायण. त्याची संदर्भी नावं का महेश बाबा, संबंधी नावं म्हणजे संत ज्ञानेश्वरांनी तो ग्रंथ लिहिला म्हणून नाव झालं ज्ञानेश्वरी. रामदास स्वामींनी लिहिला म्हणून दासबोध. तसं तुलसीजींनी लिहिलं म्हणून तुलसी रामायण. एक दुसरं एक नाव आहे रामचरितमानस. रामाचं चरित्र योग्य श्रोता मिळेपर्यंत शिवजींनी आपल्या मनात ठेवलं आणि योग्य श्रोता पार्वती प्राप्त झाल्यानंतर प्रगट केलं म्हणून या ग्रंथाचं नाव आहे रामचरितमानस. दुसरं एक कारण आहे, मानस सरोवराची उपमा या ग्रंथाला दिली, पण मानस सरोवर उपमेला कमी पडलं. याचं कारण आहे, मानस सरोवरामध्ये स्नान करायला जावं लागते, हे मानस भक्ताच्या घरी येते. एक फरक. मानस सरोवरात पाणी आहे, इथं सिद्ध संताची वाणी आहे. मानस सरोवरामध्ये विहार करणारे राजहंस आहे, इथं आनंद उपभोगणारे परमहंस आहे. मानस सरोवरामध्ये स्नान करताना अनवधानाने पाय घसरला तर बुडण्याची भीती आहे, इथे 7 दिवस जो बुडाला त्याचा बेडा पार आहे. यथार्थ नाव आहे रामचरितमानस. आता पहिला मुद्दा आहे, असा कोण आमच्या देशात आहे ज्याला रामायण माहिती नाही? लहान मुलांपासून थेट म्हाताऱ्या माणसांपर्यंत प्रत्येकाला रामकथेची पूर्णपणे कल्पना आहे. आज नाही पण 2-4 दिवसांनी तुम्हाला या गोष्टीचे अनुभव येतील. तुम्ही घाई निघाल 2 वाजता रामायण ऐकणार, तेव्हा 17-18 वर्षाचा तरुण मुलगा तुम्हाला अडवून विचारेल, का जा रे पप्पा? रामकथा सुनने जा रहा हो बेटा लोहारा. वही राम कथा जो 5 साल पहले टेलीविजन पर देखा दे रही थी. हाँ वही. तो कमाल करो पप्पा, उसमें क्या सुनने का है? वो कथा तो हम आपको यहाँ बता देते. बताओ बेटे. देखो पिताजी अयोध्यापति महाराज दशरथ जी को 4 बेटे राम लखन भरत रिपुसुदन, बड़े बेटे राम जी को राजगद्दी मिलने राजगद्दी छीन ली. कई माने भरत बेटे के राम को बनवास जाना पड़ा. भाई सीता हरण तलाश करते आगे सुग्रीव के साथ मित्रता सेतु बंधन, रावण को मार डाला. अयोध्या में आए तो राम राज्याभिषेक हुआ. अरे आधा मिनट के अंदर समाप्त होने वाली ये श्री राम कथा कितने सालों से चली आ रही, चल रही और चल रहेगी. इसका मतलब यही होता है कि राम कथा केवल ऐतिहासिक घटना नहीं, हर आदमी के घर की कथा आणि राम कथा. जिंदगी के हर सवालों का जवाब आणि राम कथा. जीवनामधल्या सर्व प्रश्नांची उत्तर म्हणजे रामायण आहे. असा एकही प्रश्न नाही की ज्याच्यात रामायणामध्ये ज्याचं उत्तर नाही. बरं का मावल्यांना, तुम्हाला सांगतो, चांगलं चाललेल्या घराचं वाटोळ कसं करावं याचंही उत्तर रामायणात आहे. मंथरा मावशीला गुरु करावं, घर पेटलं समजा. जिंदगी के हर सवालों का जवाब. आणि आज त्या गोष्टीची महेश महाराज नितांत गरज आहे. का? काही संबंध नसलेल्या मित्रांच्या साठी आमचा लाखो रुपयाचा चुराडा आहे आणि रक्ताचं नातं असलेल्या सख्या भावाच्या घशात वीदभऱ्या बांधासाठी कुऱ्हाडी आहे. आणि मग प्रश्न पडतोय की रामायण गेलं कुठं? तुम्ही मैत्री जरूर करा, जरूर करा, फक्त प्रार्थना आहे भावाला डावलून करू नका. कारण मित्र पैशानं मिळतात, भावाची खरेदी होत नसते. आणि भावाचं प्रेम मित्र देऊ शकत नाही. तुमच्याजवळ पैसे आहे ना, तोपर्यंत ते मित्राचं टोळकं मागं पुढं चालतं. जब पास तुम्हारे पैसे सब पूछते हैं कैसे. पैसे असले की कैसे, पैसे संपले की कोणी जवळ येत नाही. तुमचे अनुभव आहे, अपने भी पराये हो जाते, अपने भी पराये हो जाते जो अपने खास होते हैं, और पराये भी अपने हो जाते जब पैसे पास होते. बोलवावं लागत नाही, बरोबर मागं पुढं चालतंय टोळकं. पण एक कल्पना करा, तुमचा वडील बंधू, तुमचे वडील मरण पावल्यानंतर मोलमजुरी केली, तुम्हाला शाळा शिकवली, तुम्हाला पदवीधर केला, तुमचं लग्न झालं,
तुमची बायको तुम्हाला म्हणाली त्या धोतरवाल्या भावासोबत न लुगड्यावाल्या भावजईसोबत अजिबात संबंध ठेवायचा नाही, आपण वेगळे निघायचं. हाही बैल तिचं ऐकून निघाला वेगळं. 10 वर्षे झाले तुम्ही तुमच्या धोतरवाल्या भावासोबत बोलत नाही. मी रामायणासाठी सांगतो, कल्पना करा. तुमची परिस्थिती चांगली आहे, बुलेट गाडी, नोकरी, तुम्ही आला लोहाऱ्याला स्टँडवर, पानाच्या टपरी पुढे उभा आहे, 10-15 मित्राचं टोळकं भोवतालय, 500 रुपयाच्या गुटख्याच्या पुड्या हसून गप्पा चाललेल्या. तुमचा मोठा भाऊ, त्याला मुलीच मुली आहे, त्याची मुलगी आजारी आहे, औषधाला पैसे नाही, तिकिटालाही पैसे नाही, तो चालत आला गावून बिना चपलाचा, डोळापुढे चित्र आणा. तिथे एक मारवाडी समाजाचे शेठजी लोहाऱ्याच्या स्टँडवर दिसले. त्यानं पायावर डोकं ठेवलं. कुठला रे बाबा? अमुक गावचा. का पाया पडतो? माझी मुलगी आजारी आहे शेठजी, औषधाला 500 रुपये पाहिजे, तिकिटालाही पैसे नाही, चालत आलो, तेवढे 500 रुपये द्या. मुलगी वाचली ना तर पांडुरंगानंतर तुमचंच नामस्मरण करील. शेठजी एवढी गरज भागवा, 500 रुपये द्या. आणि हा भाऊ 500 रुपयाच्या गुटक्याच्या पुड्या मित्रांना खाऊ घालतो, आणि हा मोठा भाऊ 500 रुपये शेठजीच्या पाया पडून विनंती करतो. एवढ्यात त्या बुलेटवाल्या भावाला कोणीतरी मायवरून शिवी दिली बरं का महादेवराव. मित्रांना वाईट वाटत नाही, ते गुटख्याच्या पुड्यात चघळ्याला टोळकं जवळ आलेलं आहे. पण 10 वर्ष झाले तुम्ही तुमच्या भावासोबत बोलत नाही. असू द्या फाटक्या कपड्याचा, तुम्हाला आईवरून दिलेली शिवी त्यानं ऐकू द्या. वाघासारखा येईल आणि त्याचं थोबाड फोडल शिवी देणाराचं का? दोघाची माय एक आहे. हे प्रेम मित्र नाही. म्हणून मी विनंती यासाठी केली, जरूर करा मैत्री, जरूर करा, फक्त आपल्या भावाला डावलून करू नका. आणि यासाठी रामायण आहे. सगळ्या पात्राचं चिंतन करा. सख्खे भाऊ नाही, आपण जे 7 दिवस ऐकणार आहोत ना, हे सख्खे नाही आहेत. सावत्र आहे. राम कौसल्याचा, लक्ष्मण सुमित्रेचा, भरत कैकईचा. पण काय झालं? सावत्र भावासाठी सख्या मायचा संबंध तोडला. याचं नाव रामायण आहे. एका वाक्यात सांग, जपते कुमत कुमत जे ठेवू, खंड खंड भई हृदयन गयऊ, बर मागत मन भई नाही पीरा, गरेन जीवमो कडेन पडेन किडा. तुझ्या तोंडात किडी नाही पडले, पीडा नाही झाली. आजपासून लक्षात ठेव कैकई, तू माझी माय नाही, मी तुझा मुलगा नाही. तोडला संबंध. कोणा? सख्या आईचा संबंध तोडतो. याचं नाव रामायण आहे. आणि आज त्या गोष्टीची नितांत गरज आहे बरं का मावल्यांना. तुमच्यासाठी सांगतो, आज पहिला दिवस आहे. शिव पार्वती विवाहापर्यंतची कथा आपणाला नियोजित वेळेमध्ये पूर्ण करायची आहे. त्याच्यानंतर उद्या राम जन्म आहे. बरोबर करतो, बरोबर करतो. महादेवराव तुम्ही टेन्शन घेऊ नका, बरोबर. महेश बाबा ते रात्रभर जागेच, रात्रभर जागेच आहे. आनंद आहे, असू द्या, मी नाराज नाही बरं का महेशजी. समाज कमी असला तरी सगळे दर्दी आहे, चेहरे सांगतात मला. असे 10 लोक कामाचे, 2000 काय करतात? गुटख्याच्या पुढ्यात चगळू चगळू तिथं बसतात. हे पारमार्थिक संस्कारानं संपन्न झालेले लोक आहे. मी मावल्यांसाठी सांगतो, तुमच्याही प्रश्नाचं उत्तर एखाद्या वेळेला मनावे. अरे सुख आणि दुःख, कारण जीवन ही नदी आहे ना. तुम्ही जीवन स्वीकारलं ना, मग नदी म्हणतात जीवनाला. नदी म्हटलं की उगम आणि संगम ठरलेला आहे का नाही? बहुश्रुत मंडळी आहे. मग जीवनरूपी नदीचा उगम कुठे आहे? जन्मरूपी पहाड. मिळते कुठे? मरणरूपी समुद्र. बस एवढं डोळ्यापुढे आणा. जन्मरूपी पहाडा उगम पावणारे जीवनरूपी सरिता मरणरूपी सागराला मिळेपर्यंत अखंड वाहते. सुख आणि दुःख त्या नदीचे 2 काठ असतात. सुखस्य अनंतरम दुःख, दुःखस्य अनंतरम सुख. दोन्ही प्रकार
एक आनंदानं पत्रिका छापायची आहे महेशजी. कळविण्यात आनंद वाटतो की 12 वर्षांनी मुलगा झाला, सहकुटुंब सहपरिवार आपण बारशाच्या कार्यक्रमाला अगत्य येण्याचं करावं. त्याला नाईलाजानं छापावं लागतं. कळविण्यात अत्यंत वाईट वाटते की परमपूज्य पिताजी यांना देवाज्ञा झाली आपण 10व्याला. अरे हे दोन्ही घडतं. सकाळी पांढऱ्या कापडात गुंडलेलं प्रेत चौघाने उचललं खांद्यावर, पुढचं मडगं धरून चाललं, मागचा समाज रडत निघाला, राम बोलो भाई राम, राम नाम सत्य है. त्याच रस्त्यावर त्याच दिवशी सायंकाळी एक नवरदेव घोड्यावर बसलेला असतो, तरणे बांड पोरं डीजेच्या तालावर डिस्को नाचतात. असं जीवन आहे. उधर कोई रो रहा, इधर कोई गा रहा, उधर एक जनेजा उठा जा रहा, इधर एक दूल्हा घोडे चढ रहा. सुख आणि दुःख याचं मिश्रण म्हणजे जीवन आहे. ज्या दिवशी माऊल्यांना सांगतो, मनाविरुद्ध घटना तुमच्या जीवनात घडतात. एखाद्या मावशीनं निर्णय घेतला की असं जीवन जगल्यापेक्षा जीवन यात्रा संपवलेली बरी. दुपारचे 2 वाजले, पती ऑफिसला गेला, मुलं शाळेला गेली, ही घरात बसली, आतून कडी लावली, रॉकेलचा डबा घेतला, काडी पेटी, स्वतःच्या अंगावर रॉकेल वतून पेटवून घेणार. तिलाही संत तुलसीदासजी म्हण, थांबा मावशी, पेटवून घ्यायचं आहे ना? हा, एक विनंती आहे, पेटायच्या आधी रामायण उघडा, रामायणातला वनवास काढा आणि वनवासातली सीता वाचा आणि मग निर्णय घ्या. रॉकेलचा डबा जवळ आहे, हातात काडीपेटी आहे, अंगावर वतून पेटवायचा निर्णय झालेला आहे. पण त्या मावशीनं हातात रामायण घेतलं. महादेवराव रामायण उघडलं, त्याच्यातला वनवास काढला आणि वनवासातली सीता काढली. 2च लाईनी वाचल्या. पिता जनक जग विदित प्रभाव, सखा सुरेश ससुर रघुराव, रामचंद्र पति सोबय देहि, सोवन महि विधि बामन के. पिता जनक जग विदित प्रभाव. जिचा बाप मिथिलेचा राजा आहे, जिचा सासरा अयोध्येचा राजा आहे, जिचा पती ब्रह्मांडाचा धनी आहे, यापेक्षा कोण्या मावशीचा वशिला मोठा असेल तर हात वर करा. सीतेचे 3च संबंध वाचाना. कोण आहे सीता? राजा जनकाची मुलगी, राजा दशरथाची सून आणि ब्रह्मांडाच्या मालकाची पत्नी. काय झालं? 14 वर्ष बिना अंथरुणा पांघरुणाची उशाला दगड घेऊन जंगलात झोपली, तरी तिनं रॉकेल वतलं नाही आणि विहिरीत उडी टाकली नाही. हे वाचत असताना या मावशीच्या डोळ्याला धारा लागेल. पांडुरंगा, राजा जनकाच्या लेकीला, राजा दशरथाच्या सुनेला, परमेश्वराच्या पत्नीला 14 वर्ष उशाला दगड घेऊन झोपावं लागलं जंगलात. तिच्या मानाने 1 नया पैसा दुःख आमच्या जीवनात नाही विठ्ठला. आपोआप रॉकेलचा डबा बाजूला जाईल. म्हणून आमच्या जीवनातली प्रश्नाची उत्तर शोधण्यासाठी रामकथा आहे. करमणूक नाही, मनोरंजन नाही. आज प्रथम दिवस आहे. ग्रंथाचा प्रारंभ करताना तुलसीदासजी गणेशाला वंदन करतात. आणि कुठेही आहे महेशजी, हे शेतकरी असो की व्यापारी, कादंबरी लिहिणारा असो की ज्ञानेश्वरी, तमाशा मंडळ असू द्या नाही तर कीर्तनकार, पहिलं वंदन गणेशाला आहे. माणसं इथली चांगली आहे, पण तमाशा पाहिलेला आहे का तुम्ही? हो म्हणाला काय हरकत आहे? हा, शाबास. कोण म्हणतंय तमाशानं माणसं बिघडतात ना कीर्तनानं सुधारतात? कीर्तनानं माणसं सुधारली असती, तमाशात गेली नसती. तमाशानं बिघडली असती तर पुन्हा कीर्तनात आली नसती. दोन्ही पार्ट्याचा मान राखतात लोक, काळजी करू नका. पण त्यांचाही पहिला गण असतो. डफावर थाप टाकली म्हणजे रात्रभर उठू देत नाही लोक. पण पहिला गण, नंतर गवळण आणि मग वग लावतात. ते पहा, यांना हे कसे टवकारले यांनी पाहिलेलं आहे. डफावर थाप टाकून
ओम नमो तुमोधीश्वरा गिरजकुवरा पिता शंकरा रित्तिजावरा धावता पाव तुझ्या करणे आमुचा भाव. कामापुरतं सांगतो मी फक्त, हे तमाशातलं सांगतो. म्हणजे त्यांचा सुद्धा पहिला गण आहे. कीर्तनकार सुद्धा प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची या सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगी आता दंडवत. शेतकरी असू द्या पहिलं गणेशाचं पूजन, व्यापारी असू द्या पहिलं गणेशाचं पूजन, कादंबरी लिहिणारा असू द्या गणेशाला वंदन. नवे ज्ञानांचे राजे ज्ञानेश्वर महाराज आहे, पण ज्ञानाचे राजे असून पहिलं वंदन गणपतीलाच आहे. उघडा ज्ञानेश्वरी. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या आत्मरूपा देवा तूच गणेशो. कोणी? तसं तुलसीदासजी पहिलं वंदन गणेशाला. का? गणपती हा विघ्नहर्ता देव आहे. तर ज्या घरात गणपती आहे, मोटरसायकलीचं पटत नाही. एखाद्या घरामध्ये जर 4 भाऊ असेल महेशजी, तर आवडीनुसार मोटरसायकली घेतात की नाही. मोठा बुलेट घेतो, 2 नंबरचा राज, 2-3 नंबर हिरो होंडा, धाकटाची सुझुकी. अरे तो प्रकार गणपती बाप्पाच्या घरात आहे. वाहनाचा विचार करा. गणपतीच्या पप्पाचं वाहन बैल आहे, मम्मीचं वाहन वाघ आहे, भैयाचं वाहन मोर आहे, आणि गणपतरावचा उंदीर आहे. घरी गेल्यावर डोके चालवा ना, जमते का मोटरसायकलीचं? हे घरातलं सांगतोय मी. महादेवरावचा बैल, पार्वतीचा वाघ, कार्तिकजीचा मोर आणि गणपतरावचा उंदीर. अरे जिथं वाहनाचं जमत नाही, पार्वतीचा वाघ महादेवाच्या बैलावर टपला, कार्तिक स्वामीचा मोर शंकररावच्या गळ्यातल्या सापावर टपला, आणि शंकररावच्या गळ्यातला साप गणपती बाप्पाच्या उंदरावर टपला. अरे जिथं वाहनाचं जुळत नाही. मांडीवर पार्वती आहे, डोक्यावर गंगा आहे, मस्तकात उष्णता आहे, माथ्यावर शीतलता नाम चंद्र आहे. एवढे विरोधाभासी धर्म शंकराच्या घरात असून घर सुरळीत का चाललं? याचं उत्तर रिंग मास्टर गणपती आहे. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची. पण ही आरती एवढी सोपी नाही. आरती पाठ आहे गणपतीची, पण अर्थ लावून पहा तुम्ही. सुखकर्ता, सुख प्राप्त करून देणारा, बरोबर आहे. दुःखहर्ता, दुःखाचं हरण करणारा, हे बरोबर आहे. आणि वार्ता विघ्नाची. आता काय डोकं चालवता? विघ्नाची वार्ता तुमच्या घरी आणून देणारा. बसवल का पुढच्या वर्षी गणपतीला कोणी? म्हणून मराठीला अभिजात दर्जा मिळाला असला तरी मराठी माणसालाच मराठी येत नाही. अरे खालचा नुरवी वर जोडला तर आरतीचा अर्थ लागतो. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी. इथे थांबायचं आणि मग पूर्वी प्रेम कृपा जया, तर जमतंय का? सुखकर्ता, सुख प्राप्त करून देणारा. दुःखहर्ता, दुःखाचं हरण करणारा. वार्ता विघ्नाची नुरवी, तुमच्या विघ्नाची वार्ता न उरू देणारा. म्हणून वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आणि म्हणून पहिलं वंदन महेशजी गणपतीला आहे, सरस्वतीला आहे, सीतारामाला वंदन आहे, शिव पार्वतीला वंदन आहे. तुलसीदासजीला वाटलं असं प्रत्येकाला वंदन केल्यापेक्षा सिया राम मै सब जग जाणी करौ प्रणाम जोरी जुग पाणी. तुलसीजीचा एक नियम आहे, बिनु सतसंग न हरी कथा. आणि म्हणून प्रयागासारखं तीर्थक्षेत्र आहे. प्रयाग क्षेत्रामध्ये वास्तव्य करणारे महात्मे भारद्वाजजी. भारद्वाज मुनी बसई प्रयागा. आणि माघ महिन्याच्या निमित्ताने अनेक साधू संत ऋषीमुनी एकत्रित ज्ञानाचं आदान प्रदान, शास्त्र चर्चा. महिना पूर्ण झाला की पूर्णाहुतीच्या दिवशी भेटून जातात सगळे संत भारद्वाजजीला. त्याचं नाव माघ मेळा. जसा कुंभमेळा तसा दरवर्षीचा माघ मेळा प्रयाग क्षेत्रात. याही वर्षी सर्व संत भेटायला. शेवटच्या दिवशी एक संत शेवटच्या वेळेला भेटायला आले. स्वतः भारद्वाजजी खाली उतरले आणि त्या संताला आपल्या आसनावर बसवलं. ज्यांना आसनावरती बसवलं ते याज्ञवल्क्य आहे.
आणि जे खाली बसतात ना ते भारद्वाजजी आहे. ही साधूची नम्रता लक्षात घ्या. आता इथे सगळी जुनी जाणती मंडळी बसलेली आहे. महेशजी, साधारण 78 सालची गोष्ट आहे. तुमचा तेव्हा जन्म नसेल बहुतेक. 78ला जुन्या लोकांना आठवत असेल, पंढरपूरला डोंगरेजी महाराजांची भागवत कथा होती. 78 की 79 साल आहे त्यात भागवत कथा. आणि डोंगरेजी महाराज म्हणजे कलियुगातले शुकाचार्य. छोटीशी जपमाळ हातामध्ये, नासागरी दृष्टी. मेरा कन्हैया शब्द वापरला की श्रोत्याच्या अंगावर रोमांचित व्हायचं आणि सगळ्यांना भाव समाधी लागायची. प्रचंड गर्दी. डोंगरेजी महाराजांची कथा 4 दिवस झाले. 9 दिवसाची कथा 5 राहिले. 5व्या दिवशी त्यावेळी आपल्या भारताचे गृहमंत्री शंकररावजी चव्हाण होते. मी सांगतो हे नीट ऐका. शंकररावजी चव्हाण ते कुठेतरी आले होते. आता भारताचा गृहमंत्री, काही कार्यकर्ते उत्साही असतात ना, जिथं जास्त समाज तिथं साहेबाला चला म्हणतात. समाज असतो, चला साहेब. आता भारताचा गृहमंत्री, कथा रंगात आलेली, आणि 200 पोलीस शिट्या फुंकतच मोठे मोठे अधिकारी, कारण गृहमंत्री आहे. विक्षेप झाला. हातामध्ये फुलाचा हार घेऊन शंकरराव चव्हाण साहेब स्टेजपर्यंत आले आणि डोंगरे बाबांनी डोळे उघडून पाहिलं. तिथूनच हात जोडले. साहब, मैंने आपकी पुष्पमाला स्वीकार कर ली है, वहीं रखो. प्रार्थना है, मंचक पर मत आओ और बुरा भी मत मानो. हम एक ही नेता मानते दुनिया में जो हमारा विठ्ठलनाथ बिट पर खड़ा है. नमस्कार. तिथूनच नमस्कार केला. चव्हाण साहेब निघून गेले. आता पुढचा ऐका. 2 दिवसांनी करपात्रीजी महाराज आले. करपात्रीजी आणि डोंगरे महाराज हे गुरुबंधू. त्यांना करपात्रीजी का म्हणायचे? त्यांनी भांड वापरलं नाही महादेवराव. पाणी वंजळीतच प्यायचं, अन्न वंजळीतच खायचं. कराचंच पात्र केलं जन्मभर म्हणून करपात्री. हे त्यागी साधू पांडुरंगाच्या दर्शनाला आले. त्यांना कल्पना नाही. आणि तिथल्या ब्रह्मवृंदाने सांगितलं, करपात्रीजी 5 दिन हुए तुम्हारे गुरु भाई डोंगरेजी बाबा की कथा चल रही है, बहुत भीड़ है. अच्छा चलो, हम भी सुनेंगे. आता गुरुबंधू, आज पोलीस नाही, आज पोलीस नाही. आज 10-12 ब्राह्मण सोवळे नेसून पुढं, 10-12 ब्राह्मण मागन, मध्ये करपात्रीजी. आणि जेव्हा चालू कथेमध्ये आले, डोंगरेजी महाराजांचं लक्ष गेलं. उतरले डोंगरेजी महाराज. तरा 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 खाली आले. हाताला धरलं, करपात्रीजीच्या वर घेतलं, आपल्या आसनावर बसवलं. डोंगरेजी महाराज खाली बसले. आता काय झालं असेल श्रोत्यात? 2 दिवसापूर्वी भारताच्या गृहमंत्र्याला वर न येऊ देणारा साधू आज उतरतो काय? हाताला धरतो काय? आपल्या आसनावर त्या महात्म्याला बसवतो काय? शांतता पसरली. पण एक अपेक्षा असते का रे महेशजी सर्वांची? याला वर आसनावर बसवलं, हा महात्मा खाली बसला, म्हणजे हा उच्च बोधाचा साधू असला पाहिजे. 2 मिनिट आशीर्वाद पर आम्हाला काहीतरी संबोधित करावं, ही श्रोत्यांची इच्छा. करपात्रीजी महाराजांनी शांतता पसरली, सर्वांच्याकडे पाहिलं. देखो भाई, मैं और डोंगरे जी बाबा गुरु भाई विठ्ठलनाथ जी का दर्शन करने पंढरपुर आया था. वहां ब्रह्मवृंदों ने बताया कि तुम्हारे गुरु भाई की कथा चल रही, 5 दिन हुए. तो मैंने कहा चलो मैं भी कथा सुनो. तो मैं कथा सुनने के लिए आया, लेकिन यह उल्टा हो गया. मेरे बाबा ने मुझे सिंहासन पर बिठाया और मेरा डोंगरे जी बाबा नीचे बैठ गया. लेकिन समझने में गलती मत करो श्रोतागण,
कि नीचे बैठ गया डोंगरे जी बाबा, छोटा साधु, ऊपर बिठाया करपात्री बड़ा साधु। नहीं, निर्णय आपके सामने हो गया भाई। मेरे डोंगरे जी महाराज का भक्ति का तराजू इतना वजनदार है कि वो स्वयं नीचे बैठ गया और मैं भक्ति में इतना हल्का हो ऊपर उठा लिया। ही साधूची नम्रता सांगतो। हे इथलं चाललं आपलं प्रयाग क्षेत्रात। याज्ञवल्के महाराज, भारद्वाजजी उतरले आणि याज्ञवल्के महाराजांना आपल्या आसनावर बसवलं, स्वतः खाली बसले आणि अति नम्रतेने म्हणाले, बाबा कितने सालों से माघ मेले देखे हैं, सत्संग किया है, लेकिन मेरा संशय नहीं गया। बा संशय प्रत्येकाला आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांनी संशयाला पाप म्हटलेला आहे। संशयावणी थोर आणि पाप नव्हे घोर। सर्वात मोठा संशय, सर्वात मोठा। नुसतं काही नाही, कीर्तनकाराचं कीर्तन चालू द्या आणि गायक लोकांनी एकमेकाच्या कानाला तोंड लावू द्या तरी बुवाला संशय येतो, माझंच काहीतरी चाललंय बरं का। त्यांचं काही असू द्या पण संशयावणी थोर। इकडची गोष्ट सांगत नाही, अजून 5-6 दिवस इकडे थांबायचं मला महेशजी। सगळ्या गोष्टी तिकडच्या बरं का, तिकडच्या म्हणजे ज्या भागाला नाव नाही तिकडच्या। एक श्रीमंताचं पोर, ते बाया होत्या तमाशातल्या, ते हिंदी साडर रे, तिकडे MP च्या बॉर्डरवरचं सांगतो, हिंदी साडर तमाशे, ते मराठीत नाही हिंदीमध्ये तमाशे, बाया नाचणाऱ्या। श्रीमंताचं पोर रात्री 12 वाजता, संडासची सोय नाही, डबडं घेऊन गेलं। हे नीट ऐका, तिकडे लांब गेलं आणि बसलं बोरीच्या झाडाखाली, रात्री 12ची गोष्ट। त्याला स्टेजवरच्या बाया स्पष्ट दिसत होत्या, पण बायाला दिसतं का ते तिकडे अंधारात बसलेलं। त्यानं काय केलं, विधी चालू असताना 2 बोरं खाल्ले पडलेले, पण त्याला संशय आला, म्हणला त्या बाईनं पाहिलं तर नसेल, तर त्या स्टेजवर नाचत होत्या उजेडात आणि ते अंधारात बसलं होतं, पण संशयासाठी सांगतो मी, पाहिलं तर नसेल। जर पाहिलं असेल तर केवढी अब्रू माझ्या बापाची आजाची प्रतिष्ठा घराची, ते संडास करता करता बोर खातय। थोडं तिकडून येऊ दे, चांगलं एक विनंती करा, मावशी अशा मागून येऊ दे, एक एक पडून येत जाईल, कोणीतरी तिकडे सांगा। हे मला माहित आहे, हे 5 वाजेपर्यंत येत राहणार आहे, ते पुढून घे, ठीक आहे। संशय ठरलं बरं का महेश। ते घरी आलं, हातपाय धुतले, पण त्याला संशय होता, म्हणला जर आपण बोर खाल्लेलं येणं पाहिलं असेल तर ते, म्हणून जाव तमाशाला। इच्छा नसताना आलं, रात्री 12:30ला। योग असा हिंदीतलं तमाशा मंडळ, तिचं हिंदीतच गाणं चालू होतं, मैं तो सैया की बात जान गई रे। संशयासाठी सांगतो मी, तिचं गाणं चालून हे तिथं आलं, बोर खाल्लेलं, नाचू नाचू गाणं होतं, मैं तो सैया की बात जान गई रे। मला वाटलं बापरे, तरी मला वाटलंच होतं हिनं बोर खाता पाहलंच मला। आता हे सांगणं म्हणजे केवढी प्रतिष्ठा घराची। सांगू नये म्हणून बोटातली 1 तोळ्याची अंगठी महादेवराव नीट ऐका, स्टेजवर येऊन तिच्या बोटात घातली। कशासाठी? हिनं सांगू नये, आणि तिला इतका आनंद झाला, जन्म गेला नाचता नाचता, पण एवढं गाणं आवडून बक्षीस मिळालेलं एवढं पहिलंच दिसलं गिऱ्हाईक। तिला वाटलं याला गाणं आवडलं, मग बोटात अंगठी घालून डबल नाचायला लागले, दुसरं चरण सुरू केलं, मैं तो सैया की बात कह रही हूं। हा म्हणला जान गई ठीक होत, पण कह रही आता तर सांगतेच। म्हणून तिनं गळ्यातला त्यानं 5 तोळ्याचं लॉकेट 4 लाखाचं तिच्या गळ्यात घातलं, तिला आनंदच आवरेना, मग डबल नाचू लागले, तुम जानो वा न जानो सैया, मैं तो सैया की बात कह रही। याला वाटलं एवढं करून सांगतीच का, आलं रागात स्टेजवर आलं, तुला अंगठी दिली 80,000ची, लॉकेट दिलं 4 लाखाचं, तरी सांगतच
जा खाल्लं बोर संडास करता करता. आता संशयाउनी थोर. माऊली लिहितात ना, अरे मी का सांगतो हे, कथेचा जन्म संशयातून झाला. नात एक संशय बडमोरे. कोण? याज्ञवल्केला भारद्वाजची. मजा पहा शब्दाची. नात एक संशय बडमोरे, करगत वेत तत्व सब तोरे. भारद्वाजजीच्या प्रश्नावर याज्ञवल्के हसले. ऐसे संशय कीन भवानी. लक्षात आले ना दोन्ही शब्द कसे आहे. भारद्वाजजी म्हणतात मला एक संशय आहे. याज्ञवल्क म्हणतात पार्वतीलाही तसाच संशय होता. म्हणजे कथेचा जन्म संशयात नाही. दोन्ही शब्द तेच आहे. ऐसे ही संशय कीन भवानी. नहीं उतनी कथा मैंने पूरा संसार जानता है बाबा. एक राम मधेश कुमारा, तीन करते संसारा, नारी बिरदु कलई वपारा, भई रोष रावण मारा. एक दशरथाचा पुत्र राम तो वनवासात गेला. त्याची पत्नी रावणानं चोरून मग रावणाला मारलं, वापस आला, राज्यावर बसला. ही कथा मला नाही सगळ्या जगाला माहिती आहे. पण माझा संशय आहे तोच राम आहे का जिसका सुमरन बनारस में शंकर जी करते और कोई दूसरा राम है. नात एक संशय बड मोरे और करगत वेद तत्व सब तोरे. भारद्वाज, जसा तुम्ही मला संशय तसाच पार्वतीला संशय होता. ऐसे ही संशय कीन भवानी. आणि महादेव तब कहा बखाणी. बरं का, तुमचं नाव बरंच आहे पुऱ्या ग्रंथात महादेवराव. पार्वतीला संशय होता आणि तिचा संशय निवारण करण्यासाठी महादेवानं पार्वतीला जी कथा सांगितली भारद्वाजजी, तशीची तशी कथा मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त विनंती आहे लक्षपूर्वक श्रवण करा. एकदा त्रेतायुगात एक बार त्रेता जुग माही, एक बार त्रेता जुग माही, चंबु गए कुंभजनि सिपाही, कुंभजनि सिपाही. संग सती जग जननी भवानी, संग सती जग जननी भवानी. पूजे ऋषि अखिलेश्वर जानी, पूजे ऋषि अखिलेश्वर जानी. एक बार त्रेता जुग माही, एक बार त्रेता जुग माही, शंभु गए कुंभजनि सिपाही, शंभु गए कुंभजनि सिपाही. संग सती जग जननी भवानी, संग सती जग जननी भवानी. पूजे ऋषि अखिलेश्वर जानी, पूजे ऋषि अखिलेश्वर जानी. बरं का महेशजी, आता कथेला सुरुवात झाली. शब्द काय? एक बार त्रेता जुग माही, शंभु गए कुंभजनि सिपाही. संग सती जग जननी भवानी, पूजे ऋषि अखिलेश्वर जानी. एक बार म्हणजे एकदा त्रेतायुगामध्ये भगवान शंकरजी आणि सती, पार्वतीने शंकर आणि सती रामायण ऐकण्यासाठी अगस्ती महाराजाकडे निघाले. कोण? शिव सती. तेव्हापासूनची पद्धत आहे कथा दोघांना ऐकावी. आज जर चुकून एकटा महादेव आला असेल, त्यानं उद्या आपली पार्वती घेऊन येणे. आणि जर आज परस्पर पार्वती आली असेल तर तिनं उद्या 1:45लाच कुलूप लावून शंकरला पुढं घालून आणणे. तुम्ही दोघं आहे ना? ठीक आहे. कथा दोघांना ऐकायची आहे. शिव सती दोघही आहे. याचं कारण सांगतो. पतीने जर पुण्य केलं तर पत्नीला आपोआप अर्ध मिळतं. पत्नीनं पुण्य केलं पतीला मिळत नाही. पतीनं पाप केलं पत्नीला भोगावं लागत नाही. पण पत्नीनं जर पाप केलं तर अर्ध पतीला भोगावंच लागतं. पतीच्या पुण्यात पत्नीचा हक्क आहे, पत्नीच्या पुण्यात पतीचा हक्क नाही. म्हणून तो पतीच्या पदवीमध्ये पत्नीचा हक्क असतो. अजूनही खेडेगावामध्ये शिक्षक लोकांचा आदर आहे. शिक्षक घरी नसेल तर ताईला विचारतात ना, मास्तरीन बाई. अरे सही सुद्धा येत नाही ना, पण सगळे गाव म्हणतं मास्तरीन बाई. का? पती मास्तर आहे.
मास्तर मास्तरीन, डॉक्टर डॉक्टरीन, वकील वकिलीन, बुवा बुईन नसेल जमत काय. पण आहे का नाही. आता मी असं उलट विचारतो, पत्नी शिक्षक आहे हा आणि पती शेतकरी आहे, त्याला म्हणते कोणी मास्तर. तुम्हाला काय डोक्यात फरक झाला का, मी नांगर घेऊन चाललो, मी कुठला मास्तर. अरे पत्नी जरी शिक्षिका असली तरी तिच्या मिस्टरला कोणी मास्तर म्हणत नाही. पण पती मास्तर असल्यावर अशिक्षित पत्नी असली तरी अख्खं गाव मास्तरीन बाई. पतीच्या पुण्याईमध्ये हक्क आहे, कारण त्याग माता भगिनींचा आहे, पुरुषाचा नाही बरं का. तुम्ही बाता मारू नका, यांचा त्याग आहे. केवढा त्याग, एवढा त्याग जगातही कोणी करत नाही. अरे 25 वर्ष ज्या बहिणीसोबत खेळली, ज्या भावासोबत खेळली, ज्या मायनं 9 महिने 9 दिवस पोटात ठेवून जन्माला घातलं, ज्या बापानं 25 वर्ष लळे पुरवले, हे 25 वर्षाचं रक्ताचं नातं. आणि हे वेळेवर येतं कोण्या गावचं बासिंगवालं, हे ओळखीचं नसतं, वेळेवर टपकलं आहे ना. या अनोळखी बासिंगवाल्यासाठी रक्ताचं 25 वर्षाचं नातं एका मिनिटात तोडते. सांगा एवढा त्याग कोणाचा आहे जगात, किती तोडते. आता हे शरीर तुझं, बाशिंगवाल्याला म्हणते, हे शरीर तुझं रॉकेल वतून पेटव नाही तर सांभाळ. दिली तिलांजली कुळनाम रूपाशी, शरीर ज्याचे त्याशी समर्पिले. एवढा त्याग माता भगिनींचा आहे. तोपर्यंत नाव काय असते, माहेरी कुमारी, मग माहेरचं नाव, मग बापाचं नाव, बापाचं आडनाव, गाव बापाचं, पोस्ट बापाचा, तालुका बापाचा, जिल्हा बापाचा, बरोबर आहे. लग्न झाल्यावर एकही अक्षर नाही आणत तिथलं, सगळे इथले. सौभाग्यवती, मग सासरचं नाव, पुढे सासरचं आडनाव, गाव सासरचं, पुष्ट तालुका, सगळे सासर, सगळे सोडून एवढं स्वीकारते. एवढं म्हणून पतीच्या पुण्याईमध्ये तुम्ही सत्यनारायण पाहिला ना. सत्यनारायण करताना महेश महाराज एकटा घरमालक त्रास काढतो रे बाबा. ब्राह्मण मंडळीला निमंत्रण देतो, मग कीर्तन करायची तारीख घेतो, भजनी मंडळाला सांगतो, मग एक दिवस पत्रिका छापून घेतो. पत्रिका रॉकेलच्या फटफटीवर महिनाभर एकटंच वाटतं तालुकाभर. मग एक दिवस ट्रॅक्टरला ट्राली जोडतं, रवा साखर डालड्याचे डबे, लोणकडे तूप, सरपण, येड्या बाबईचं चूल, लोखंडाची स्वयंपाकाची भांडी, आचारी, मंडप, डेकोरेशन. गेला ना महिना एकट्याचा, फायदा काय. आणि मग सत्यनारायणाची पूजेची तयारी. ब्राह्मण पुढे म्हणतात, त्यांना मागं म्हणावं लागतं. म्हणा मम आत्मनः सकलशास्त्र पुराणोक्त प्राप्त्यर्थम शांत्यर्थम तुष्ट्यर्थम पुष्ट्यर्थम अप्राप्य लक्ष्मी प्राप्त्यर्थम प्राप्य लक्ष्मी चिरकाल संरक्षणार्थम अस्माकं सकल कुटुंबानां द्विपद चतुष्पद सहितानां क्षम स्थैर्य आयु आरोग्य धन समृद्धी जलमणी 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 जलम जन्मांतरेषु. एवढ्यात ब्राह्मणाचं लक्ष गेलं. मावशी काय तशा काय बसल्या, मग हाताला हात लावा. झालं, तिनं नुसतं हाताला हात लावल्या बरोबर अर्ध सत्यनारायणाचं पुण्य गेलं. हे 1 महिना आबदलं राखेलच्या फटफटीवर. आता काय माझ्याकडे हात लावल्या बरोबर गेलं अर्ध पुण्य. पण हे कथेपुरतं ठेवा बरं का. आम्ही कथेत सांगितलं आणि एकानं काय सोपीक डोकं चालवलं. नवरा बायकोत रेल्वेत दोघात एक तिकीट काढलं. कुठेही चालतो का सत्यनारायण. 3 स्टेशन प्रवास झाला आणि 4थ्या स्टेशनला टीसी आला. तिकीट दाखवलं, बरोबर आहे. अजून एक, बायको आहे माझी, मग काय करू, तिकीट काढ. बायको आहे, बैरा नाही ऐकायला मला. 14 डब्याची रेल्वे, बऱ्याच लोकांच्या बायका नवल सांगतो, तिकीट काढ. यांचं आधी ठरलं होतं. याने तिच्याकडे पाहिल्याबरोबर तिने याच्या तिकिटाच्या हाताला हात लावला. टीसीचं डोकं चाले ना, पागल म्हणा. तिकीट बरोबर आहे आणि हाताला काय भानगड आहे, हे काय भानगड आहे, कुठे काय भानगड आहे, बायको आहे माझी. मग 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 काय करतो, काय कोटवाल्या, आमच्या गावच्या ब्राह्मणापेक्षा जास्त शहाणा झाला का तू. अरे ते तिथं चालतं, हे रेल्वे. राष्ट्र करी पाप राजाने भोगावे, राजे याचे सर्व पुरोहित अशिष्य केले पाप भोगावे, गुरुने स्त्रीचे केले घेणे पुरुषासी. म्हणून पती जर रामायणाला गेला आणि पत्नी जर सिनेमाला गेली, होतं काय, याचं रामायणातलं अर्ध पुण्य थिएटरमध्ये जातं आणि तिचं थिएटरमधलं अर्ध पाप सैराट याच्या डोक्यावर येतं. असं उद्यापासून होऊ नये म्हणून दोघं इथलं सांगितलं रे बाबा मी. संग सती जगजननी भवानी. शंकरजी आणि सती दोघंही रामायण ऐकण्यासाठी अगस्ती मुनीकडे आले.
अगस्तीनं नमस्कार केला. नमस्कार केल्यानंतर महादेवाला वाटलं बापरे, ज्याच्याकडे रामायण ऐकायचं आहे तो वक्ता नमस्कार करतो, केवढी नम्रता आहे. सतीला वाटलं ज्याच्याकडे रामायण ऐकायसाठी आलो तोच नमस्कार करतो, घाबरला आणि काय पाया पडतो, काय कथा सांगणार आहे. दोघांनी दोन अर्थ बरं का महेशजी. कृती एक असू द्या, अर्थ वेगवेगळे लावण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. आंब्याच्या झाडाच्या सावलीमध्ये दुपारची वेळ होती. 3 जण होते, ब्राह्मण, भाजीपाल्याचा व्यापारी आणि पहिलवान. हे दोघं कलंडले होते सावलीत. ब्राह्मण बसून होते आणि पाखरं काहीतरी कुजबूज करत होते आंब्या झाडावर. ब्राह्मण बुवा म्हणले, का माणसारखे माणसं नुसत्या झोपा काढतात रे, अरे पाखरं भजन करतात. कुठं आहे ते काय मला ऐकू येते. काय म्हणतात, राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ. भाजीपाल्यावाला म्हणला तसं नाही म्हणत ब्राह्मण बुवा पाखरं. मग आलू भेंडी अद्रक, याचा हात गाडा, याच्या डोक्यात दुसरं. आलू भेंडी अद्रक, आलू भेंडी अद्रक, आलू भेंडी अद्रक. पहिलवान उठला, तसं नाही म्हणत रे ते. मग दंड बैठका कसरत, काय म्हणतं हे कोणालाच माहित नाही, आपलं आपलं डोकं. तसं इथून वाढलं आपला, नमस्कार केला. अगस्ती मुनीनं अर्थ दोघांनी दोन लावले. सतीला वाटलं ज्याच्याकडे कथा ऐकायची ते नमस्कार करतं, केवढं घाबरलं, काय कथा सांगणार. शंकरजीला वाटलं बापरे, ज्याच्याकडे कथा ऐकायला आलो तो वक्ताच नमस्कार करतो, केवढी नम्रता. म्हणून लक्षपूर्वक कथा श्रवण केली महादेवानं. सतीचं लक्ष लागलं नाही. त्रेतायुगातली घटना. कथा श्रवण करून निघाले. सीता चोरीला गेलेली. राम लक्ष्मण शोधार्थ फिरतात आणि इकडनं शिवसती कथा ऐकून जातात. काय योग आहे. महादेवजी म्हणाले, ज्याची कथा श्रवण केली तो इष्टदेव दर्शन द्यायला पुढे आहे. पण आपण जाऊन पाया पडावं तर माझी पत्नी विद्वान बापाची मुलगी आहे. सतीच्या बापाचं नाव काय आहे, दक्ष. दक्ष का मतलब आहे चतुर्थ आणि विद्वान बाप की बेटी. हे इथेही डोकं चालवल की झालं. ते कोण्या गावचं बायकोसाठी झाडं कवटाळू कवटाळू रडतं. ते त्याला आमचा मिस्टर देव बाप्पा समजून पाया पडतो, आमचाही बुवा बिघडला असं वाटल सतीला, म्हणून महादेवाला नमस्कार करता आला नाही. इथं मोठे मोठे महादेव घाबरतात बरं का. आता हे तुमचंच नाव येतं 7 दिवस, त्याला मी तरी काय करू. नाही नमस्कार करता आला. आदमी कितना ही खतरनाक रहा तो बाहर, घर में आया तो भिकी बिल्ली बन जाता है. बाहेर बघा ना, बाजूला हा बाजूला बाजूला, साहेब आले साहेब आले, साहेब साहेब घरी आले, म्याव. काही करत नाही. हितलं सांगतो, भगवान शंकराला नाही ना भीतीपोटी नमस्कार करता आला. पण लांब गेल्यावर अष्टसात्विक भाव प्रगट झाले. डोळ्याला धारा, अंगरोमांचित, कंठ दाटून आलं. त्या दिशेनं हात जोडले आणि महादेवाच्या मुखातून शब्द निघाले, सच्चिदानंद घन परमात्मा की जय हो, जय हो, जय हो. आता मात्र सतीला राहवलं नाही. वो खोई हुई चीज ढूंढ रहा. राप महादेव बड़ादेव सबदेवन के बाबा 3-3 बार कहते हो सच्चिदानंद घन परमात्मा जय हो, जय हो, जय हो, जय हो. वो कौन है? जस कथा कुंभजरी सिगाई, जस कथा कुंभजरी सिगाई, जस कथा कुंभजरी सिगाई, जस कथा कुंभजरी सिगाई. भगती जस में मुनि सुनाई, भगती जस में मुनि सुनाई, भगती जस में मुनि सुनाई, भगती जस में मुनि सुनाई. सोई मम इष्ट देव रघुवीरा, मम इष्ट देव रघुवीरा, सोई मम इष्ट देव रघुवीरा, मम इष्ट देव रघुवीरा, सोई
सेवक जाई सदा मुदीरा सेवक जाई सदा मुदीरा सेवक जाई सदा मुदीरा जासु कथा कुंभ जर सिगाई भगती जासु मै मुनी सुनाई. आपण ज्यांची कथा अगस्ती मुनीकडे श्रवण केली तो माझा इष्टदेव राम. राम मुझे सच नहीं लगता. क्यों? अगस्त्य जी तो प्रवचन बताते हैं कि राम ब्रह्म है. हाँ देवी, अगर ब्रह्म है तो ब्रह्म को वियोग कैसा? अरे वियोगी ब्रह्म कैसे? जर ते ब्रह्म आहे तर त्याला कळू नये आपली बायको कोणी नेली चोरून, बसलं झाड कवटाळ. महादेवजी हसले. जव तुम्हारे मन अति संदेह तव की न जाय परीक्षा लेव. तुला त्याचा संशय आहे, जा ना परीक्षा घ्यायला. आणि तुम्ही मी बसतो वडाच्या झाडा सावलीत तब लगे बैठ वट आई जब लगे तुम आयु पोही पाही. आता हे नेट आहे का? पा आता किती राहिले? 6 दिवस राहिले महेशजी. पहिला आहे तुम्ही घड्याळ पहा, तास कधी संपला पहा. घड्याळ संपला तास, आता काय 2च राहिले. मग असे तासासारखे संपून जातील 5-6 दिवस. संधी सोडू नका. तरी शिव पार्वती विवाहापर्यंत जाऊ. उद्या राम जन्म बरं का मावल्यांनो. उद्या तुम्ही मोकळ्या हाताने यायचं नाही. सुंठ साखर आणायची सगळ्या कौशल्य आहे तुम्ही. उद्या तुमच्या रामाचा जन्म आहे. पुडीत बांधून आणायची, जास्त नाही, 25 ग्रामची पुडी. एवढ्या घेऊन येतात, 8 दिवस सरत नाही ते. आणायचं, एक पातेलं ठेवतील इथं आमचे जॅकेटवाले, आणि त्या पातेल्यात त्या पुड्या टाकून द्यायच्या, आणि मग आपण फुलं वाटू, आणि मग पाळणा, आणि मग बरोबर उद्या 5 वाजता राम जन्म. जरा लांबूनच ठेवा, लांबच ठेवा. येईल थोडं थोडं आलं बस झालं थोडं. बरं का महेशजी, आता उद्यापासून तुम्ही तुमची कामं केली तरी चालेल. आता लागली गाडी रुळावर. त्याची तब्येत बरी राहत नाही वायस करायचा. अरे का आता सुरू झाला, आता बरोबर जमते. श्रोते चांगले आहे. हा, श्रोते चांगले. परीक्षा घेण्यासाठी सतीनं विचार केला काय माध्यम वापरावं. हा सीतेसाठी रडतोय बाबा, आपण सीताच होऊन जाव. खरंच परमेश्वर असेल तर मला ओळखल, आणि सामान्य माणूस असेल तर पळत येऊन हात धरून म्हणल जानकी कितने दिन से रो रहा था तू का गई थी. बरं का, म्हणून सती सीता झाली. आता रामाचे शंकरासोबत न शंकराचे रामासोबत 3 संबंध आहे. सखा, स्वामी आणि सेवक. राम शंकराचे सखा आहे, राम शंकराचे स्वामी आहे, राम शंकराचे सेवक आहे. शंकर रामाचे सखा आहे, शंकर रामाचे स्वामी आहे, शंकर रामाचे सेवक आहे. सरळ भाषेत एकमेकाचे मालक आहे, एकमेकाचे मित्र आहे, आणि एकमेकाचे भक्त आहे. आता वारकरी मंडळी बसलेली आहे. रामचंद्र भजन करतात ना ओम नमः शिवायचं. बरं का महादेवराव, आणि महादेवराव भजन करतात श्रीराम जय हात वर हात वर हात वर हात वर करून टाळी वाजवायच्या का तालात. श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम. ये बात वाजायचं श्रीराम. शाबास, वा माऊल्यांना धन्यवाद, तुम्हाला धन्यवाद. श्रीराम. आहा, श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम. असं श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम. पहला दिन मजा आ गई. भजन करी भजन करी महादेव
शिव सदा शिव भजन करी महादेव भजन करी महादेव राम सदा शिव सदा शिव राम तुझी सदा शिव सदा शिव भजन करी भजन करी श्री राम जय राम हाथ वर हा राम जय राम ये बा श्री राम जय राम शाबाश श्री राम जय राम 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 श्री राम जय श्री राम जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम श्री राम जय वाह. भगवान शंकरजी श्रीराम जयरामचं भजन करतात. रामचंद्रजी ओम नमः शिवायचं. रामचंद्र प्रभू सतीला माता मानतात. शंकरजी सीतेला माता मानतात. झालं काय? सती सीतेच्या रूपात आली. रामचंद्रानं ओळखलं, पण प्रश्न पडला म्हणावं काय? सीते म्हणावं जगन्माता आहे, माते म्हणावं सीतेच्या रूपात आहे. ते नाही का छत्रपती शिवाजी राजाच्या पोवाड्यात असाच एक प्रश्न आहे का नाही? तुम्हाला पाठ आहे पण तुम्ही सांगत नाही. गोंधळी म्हणावं गडी जबरदस्त आहे, नाही म्हणावं वेश गोंधळांचा आहे. राम राम कुठं आला? तुळजापुराहून. बस बस तो तो प्रकार. तसं सीते अरे थोडं थोडं जोडावं लागतं चला. सीते म्हणावं माता सती आहे, आणि माते म्हणावं तर सीतेच्या रूपात आहे. मग ओळखून सुद्धा सीतेही म्हणता येईना, माते म्हणता येईना. पण प्रभूची हुशारी पहा. रामचंद्र प्रभूंनी सीते म्हटलं नाही, माते म्हटलं नाही. असे हात जोडले, रामाच्या मुखातून शब्द निघाले. अच्छा तो मेरे पिता शंकर जी का है. झालं आईस्क्रीम झालं सतीचं. सतीच्या लक्षात आलं बापरे, या बाबानं ओळखलं मला, फक्त मम्मीच म्हणायचं शिल्लक ठेवलं, बाकी डॅडीचं नाव घेतलं. भयभीत झाली सती. खाली बसली, डोळे मिटले. उघडले पाहिलं तर राम लक्ष्मण सीता तिघ दिसतात. पुन्हा डोळे मिटले, उघडले तर राम सीता सिंहासनावर 33 करोड देवता सेवा करतात. पुन्हा डोळे मिटले, उघडले तर रामचंद्र झाडे कवटा लक्ष्मण समजून घालतात. पुन्हा डोळे मिटले, उघडले राम नाही, लक्ष्मण नाही, सीता नाही. आता भयभीत झालेली सती भगवान शंकराकडे निघाली. शंकररावला पुढचं सगळं समजलं होतं. न सांगता तुम्हा कडो येते अंतर. महादेव आणि अंतर्यामी त्यांनी पाहिलं होतं की हे तर माझ्या मायेच्या रूपात गेली, सीतेच्या. इकडे शंकरराव अडचणीत आहे ना आता, कारण सीतेला माय म्हणतात. हे खोटं बोलणार आहे. हिच्यासोबत आता पत्नीत्वाचा संबंध ठेवणं जगातल्या भक्तीच्या नात्याला कलंक आहे. पण आल्या आल्या विचारलं सतीला, कशी काय घेतली परीक्षा? हा कचून परीक्षा नाही गुसाई. इथून सुरुवात. परीक्षा वगैरे काय नाही घेतली, काही नाही घेतली. कशाला गेलती तुम्ही? इथून नमस्कार केला? हा, मी जवळ जाऊन पाया पडली. दडदडीत खोटा. बाश. महादेवाच्या लक्षात आलं खोटं बोलती आहे. आता हे पहा,
रामाचं दर्शन झाल्यानंतर शांती प्राप्त झाली पाहिजे, सतीला संताप. रामाचं दर्शन झाल्यावर काम निवृत्त झाला पाहिजे, शूर्पणखा कामातूर. कसं वाटतंय तुम्हाला हे प्रकरण? जिथे राम आहे तिथं काम नाही, पण रामाचं दर्शन करून कामातूर शूर्पणखा म्हणते तुमच्यासारखा सुंदर पुरुष मी नाही पाहिला, माझ्यासारखी सुंदरी नाही पाहिली तुम्ही. का? यथार्थ दर्शन नाही, संशयाचं जाळं असल्यामुळे. संताप का? शांती न मिळता. जाळं संशयाचं आहे. एक फार मोठा तेलाचा व्यापारी होता, फार मोठा होता. त्यात सगळ्या जास्त जवळ होत्या. नाही, एक साईड करून द्या त्याला. दर्शन होऊन शांती न मिळता संताप का? तेलाचा व्यापारी होता. आहे मी शुद्धीवर आहे, कुठून बाजूला लॉट विसरला असेल. सगळ्यात तालुक्याला तेल पुरवायचा तो व्यापारी. पण झालं, दैव झाली उदासू आणि पालटे श्रीमंतीचा विलासू. बॅश वाटोळ झालं. 2 वर्ष झाले पण कोण नाही, कामगार गेले निघून. मोठ्या मोठ्या टाक्या लोखंडाच्या रिकाम्या, कोणी जवळ येत नाही. एक दिवस गंगेच्या काठानं तो व्यापारी, जो प्रसिद्ध होता अख्ख्या तालुक्याला तेल पुरवायचा, गंगेच्या काठाला आला. झोपडं होतं एका साधूचं, संन्याशाचं. संन्याशी त्या झोपड्यात होता. व्यापारी पाया पडला. कुठला आहे? याच तालुक्यातला आहे महाराज. सगळ्या तालुक्याला तेल एकटा पुरवायचो. 4 वर्षापूर्वी व्यापार बंद झाला, कोणी नाही. खायची पंचायत आहे. मोठ्या मोठ्या टाक्या 10-10, 20-20 हजार लिटरच्या लोखंडी टाक्या भरून राहायच्या, रिकाम्या पडल्या. 5 वर्षे कोरड्या झाल्या. साधूला दया आली. ठीक आहे, टाक्या आहे ना लोखंडी? आहे ना महाराज. साधूनं त्याला झोपड्यात नेला, व्यापाऱ्याला. साधू उभा झाला. ते चिंध्यात गुंडाळलेला एक एवढाचा दगड, बदाम एवढा खडा. जा घेऊन. टाक्या लोखंडाच्या आहे ना? हा परिस आहे, सगळ्या टाक्याला लाव, जगाच्या पाठीवरचा 1 नंबरचा श्रीमंत होशील. आता ते इतकं खुशीत आलं, इतकं खुशीत आलं, इतकं खुशीत आलं, घाई घाई आलं. खालूनच फेकला दगड टाकीत. पाहिलं तर टाकी काही सोन्याची झाली नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा. काय महाराज, प्रपंचातले लोक तर धोका देतात, पण तुम्ही बुवा लोक फसवता. परीस आहे म्हणेन, लोखंडाची टाकीन सोन्याची होईल म्हणे. अख्खा परीस टाकीत टाकला तरी टाकी सोन्याची झाली नाही. काय सांगतो? अहो नाही महाराज. चल मला दाखव. साधून व्यापारी आले. कोण्या टाकीत टाकला? या टाकीत सगळ्यात मोठी आहे ही, 25,000 लिटरची. वर गेलता का तो? नाही, खालूनच फेकला महाराज. शिडी आणली. साधू शिडीनं वर गेला टाकीवर. आत बघितलं, 4 वर्षापूर्वीच्या टाक्या, त्याला जाळं झालेलं, आणि त्या जाळ्यात याचा परीस अडकलेला. ए व्यापाऱ्या, ये वर ये. फसवलं म्हणतो. लेका माझ्या परिसाचा संबंधच लोखंडाशी आला नाही तर सोनं कसं होईल? त्या जाळीत अडकला ना परीस. लोखंडामध्ये परिसामध्ये लोखंडाचं सोनं करण्याची क्षमता आहे, पण लोखंडाला लागला तर जाळात अडकला. तसं प्रभूच्या दर्शनात शांती प्राप्त करून देण्याची क्षमता आहे, पण जाळं संशयाचं आहे ना. संशयाचं जाळं घेऊन सती परीक्षा घ्यायला गेली. म्हणून शांती नाही, संताप. आता शंकरजी आणि सती कैलासाकडे निघाले. विविध इतिहासातल्या गोष्टी सांगत मनोमन प्रतिज्ञा महादेवानं केली. या देहात सती असेपर्यंत हिच्यासोबत मी पत्नीत्वाचा संबंध ठेवणार नाही, असं म्हटल्यावर आकाशवाणी झाली. धन्य हो शिवजी, आप जैसी प्रतिज्ञा करने वाला दुनिया में दूसरा कोई नहीं. सतीनं विचारलं,
अशी कोणती प्रतिज्ञा केली तर आकाशवाणी झाली. महादेवाला वाटलं जर हिला सांगावं तुझा मी त्याग केला तर हिला दुःख होईल म्हणून विविध अशातल्या गोष्टी सांगत 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 सती आणि शंकरजी कैलास पर्वतावरती आले. नेहमीच सतीचं डाव्या भागाला बसायचं जे आसन होतं ते महादेवाने स्वतः उचललं आणि सामोर मांडलं आणि सांगितलं, सामने बैठो देवी. कृतीतून त्याग म्हणतात त्याला. सतीच्या लक्षात आलं, डाव्या भागाला बसण्याचा माझा अधिकार संपला, म्हणजे माझा पत्नीत्वाचा त्याग झाला. आता महादेवजीला समाधी लागली आणि त्या समाधी काळात एक घटना घडली. दक्ष राजाला प्रजापती पद प्राप्त झालं. पद आणि मद हे शब्द जवळजवळचे. पचा म करायचा असेल तर फार खर्च येत नाही. पच्या डाव्या कोपऱ्याला शून्य लावा, लगेच म होतो. त्या शून्यालाच अहंकार म्हणतात. पद वाईट नसतात, पदाचा अहंकार वाईट असतो. आणि जेव्हा व्यक्ती पदाचा अहंकार धारण करतो त्याचं रूपांतर मदात होत असतं. म्हणून नाही कोहू असं जन्मा जगमाही, प्रभुता पायी जाई मद नाही. दक्ष राजा प्रजापती झाला. एक दिवस ब्रह्मसभेमध्ये आले. ब्रह्मसभेत सगळे देवता बसलेले आहे. ब्रह्म विष्णू महेश आहे. पण नियम आहे, प्रजापती ब्रह्मसभेत आल्यानंतर सर्वांनी उठून उभं राहून सन्मान करायचा आहे. त्या पदाला महत्व असते. ते पद महत्वाचं आहे. अरे का आपल्याला माहिती आहे, हे ब्रह्मसभा चालू आहे महादेवराव. विधानसभा, लोकसभा हे तर तुम्हाला चांगलं पाठ आहे. इथे चालू आहे ब्रह्मसभा. अरे काय महत्व असते. आपले साधे साधे व्यक्ती होते विधानसभेचे अध्यक्ष एकदा, आपले हरिभाऊजी बागडे. धोतर, नेहरू सदरा, टोपी, जॅकेट न चष्मा आहे ना, ते बसून असायचे. आणि आमच्या गावचा देवेंद्र भाऊ शर्टिंग करून तरी उभं राहूनच बोलायचा. मुख्यमंत्री असू दे पण अध्यक्षाच्या पुढे उभाच राहा. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय. वाक्य प्रत्येक वाक्याला महोदय 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 झालं. प्लीज प्लीज नाही, बसा खाली, बाकीच्यांचं ऐकायचंय मला, बसा. मुख्यमंत्री असो कोणी सो बसा. पद आहे. अरे काय ते लोकसभा अध्यक्ष एकदा आपण पाहिलं, टीव्हीला पाहिलं, तुम्ही पाहिलं, बालयोगी झाले होते. बालयोगी अध्यक्ष झाले ते लोकसभेचे. आणि काय सन्मान असतो, टीव्हीला दाखवलं होतं. अध्यक्षाची निवड झाल्यावर दोघांनी पोचवायचं त्याच्या आसनापर्यंत, त्या महाद्वारापासून आसन इथं. पण दोघ जण असतात बसून द्यायला तिथे. कोण? एक पंतप्रधान, विरोधी पक्ष नेता. इकडून अटल बिहारी वाजपेयीजी, इकडून सोनिया गांधी, आणि मध्ये बालयोगी. त्यांच्या सिंहासनापर्यंत नेलं. ते बसल्यावर नमस्कार दोघांनी केला आणि मग पंतप्रधान विरोधी पक्ष नेत्या आपल्या जागेवर जाऊन बसला. एवढं मान आहे त्या पदाला. विधानसभा अध्यक्ष, लोकसभा अध्यक्ष, तसं ब्रह्मसभा अध्यक्ष. हे पटवून देण्याकरता ते वेल्डिंग करत आणलं मी इथं. आता ब्रह्मसभेचे अध्यक्ष कोण आहे? दक्ष राजे. आणि सभेत आल्यावर सर्वांनी उठायचा हा नियम आहे. जसे आले तसे सगळे उठले, फक्त तिघ बसलेले. आणि जे मानाला हपापलेलं असते ना, ऑफिसमध्ये गेल्यावर किती लोक उठले इकडे पाहत नसते कोण बसलं. तसं दक्ष राजे ब्रह्मसभेत आल्यावर तिघाकडे लक्ष गेलं. तिघ बसलेले आहे, ब्रह्म विष्णू महेश. पहिलं लक्ष ब्रह्मदेवाकडे गेलं. वाईट वाटलं नाही, जाऊ द्या, नाही उठणार का? ब्रह्मदेव बाप आहे माझा, ब्रह्मदेव बाप आहे ना दक्षाचा, नाही उठणार. मुलाचा सन्मान बाप नाही करणार. शेजारी लक्ष गेलं, विष्णू दिसले. हा तर बापाचाही बाप आहे. विष्णूच्या नाभेतून कमळ्यातून ब्रह्मदेव, मी नातू लागतोय, नाही नातूचा सन्मान करावा आजोबा. पण त्याच्या शेजारी लक्ष गेलं महादेवराव. त्यांच्याकडे नात्याच्या संबंधाने नाही पाहिलं.
देवाच्या संबंधाने नाही पाहिलं, नात्याच्या संबंधाने. जावाई लागतोय माझा, सासरा आहे मी, मुलगी दिली याला पठ्ठ्यानं, याला काय तकलीफ होती उभं राहायला. म्हणजे बोलायला सुरुवात केली माकडाच्या डोळ्याच्या. बस तेच, पुन्हा पुन्हा उठत नको, बस बस तिथे इकडे. भिकारड्या, मुलगी देऊन पश्चाताप झाला, बैलावर बसून फिरतो, मेल्या माणसाचे मुंडके गळ्यात घालतो, स्मशानात राहतो, चिता भस्म लावतो बिना कपड्याचा. एवढ्या समाजात बोलतोय सासरा जावयाला, काय वाटलं असेल. पण महादेवानं बरोबर आहे, खाली मान घातली. अंदाज बरोबर आहे, खाली मान घातली. बरं का महेशजी, एका शब्दानं प्रतिउत्तर केलं नाही सासऱ्याला. यात नवल नाही, पुढचा ऐका. घरी आल्यावर सांगितलं नाही सतीला, तुझा बाप ऑफिसमध्ये येऊन असं बोलला. हे प्रकरण जर 2025 मधलं असतं, ऑफिसमध्ये येऊन सगळ्या साहेब लोकांच्या समोर सासरा जर बोलला असता जावयाला माकडाच्या डोळ्याच्या भिकारड्या, काय झालं असतं. सासऱ्याचा ऑफिस मधला राग ऑफिस संपल्यावर पत्नीवर निघाला असता. आल्या आल्या सुटकेस भर, कुठं जायचं, सुटकेस भर म्हणतो तुला, कुठं जायचं, तुझ्या बापाकडे नेऊन देतो. काय झालं, ऑफिसमध्ये येऊन बोलत तुझा बाप. पण महादेवरावने सतीजवळ सुद्धा हे सांगितलं नाही. असे पहिलेच दिवस गेले. एक दिवस दक्ष राजाने यज्ञाचं आयोजन केलं. यज्ञामध्ये सर्वांना निमंत्रण दिली. अरे का, फक्त दोघाला नाही, सतीला आणि महादेवाला, आपल्या भाषेत लेकीला आणि जावयाला, बाकी सर्वांना निमंत्रण. सर्व देवता येतात. भोजन करून देवता निघाले. म्हणजे झाले का, जेवण झाली, हा आता स्वर्गाला. कैलास मार्गे न्या विमान, कैलास मार्गे. महेश जे कैलास मार्गेच का, स्वर्गाला जर जायचा एकच मार्ग आहे का. दवा पीकर जा सकते हो, अस्पताल में सोकर जा सकते हो, मिट्टी का तेल डालकर भी जा सकते हो, नहीं तो कुएं में कूदकर स्वर्ग में जाना है. तो कैलास, त्याचं कारण आहे, कैलास मार्गे विमानं गेली म्हणजे लेकीला जावयाला कळल आमच्या बापाकडून सासऱ्याकडून लोक गुलाबजाम खाऊन येतात, आम्हालाच निमंत्रण नाही. हे पूर्वीपासूनची पद्धत आहे बरं का, अजूनही आहे गावगाड्यात, अजूनही आहे. इकडची गावं चांगली आहेत, तिकडचे सांगतो. पंजाबरावला माहिती असते शेजारच्या विठ्ठलरावला नामदेवरावचं निमंत्रण नाही, पक्क माहिती असते. तरी पंजाबराव जेवायला जाताना मुकाट्यानं जात नाही, शेजारच्या विठ्ठलरावला, चला विठ्ठलराव, कुठं नामदेवरावकडे हापूस आंब्याचा रस, तूच घे ना खाऊन, 3 पिढ्या थोबाड पाहत नाही आम्ही, एकमेकांना जखमी मिळतो का कुलप लावून जा घरादारा सहित. तो प्रकार कैलास मार्गे. आणि कैलास मार्ग विमान आल्यावर सतीचं लक्ष विमानातल्या, आणि विचारलं देवतांना, कुठं येत आहे तुम्ही, तुमच्या बापाकडून. काय बाप रे, फार मोठा यज्ञ आहे. सगळे देवता आले, सगळे, फार मोठा यज्ञ तुमच्या बापानं केला, फक्त तुम्ही शंकरराव नाही, बाकी सगळे आहे. गेले निघून, झालं यांचं काम. आता बरं का, परस्परे कार्यक्रम कसा ढकलावा हे माता भगिनीपासून शिकावं. यांचा कोण तास घेतय शाळेत स्पेशल कोणास माहीत. हे शब्द नाही जमत कोणाला, बरोबर वेल्डिंग करणार या मावल्या. तिथलं सांगतो मी. सती आली महादेवाकडे, का काय तुमच्या सासऱ्याकडे मोठा यज्ञ आहे म्हणतात, तुमच्या सासऱ्याकडे, हिच्या बापाकडे नाही का, काही खर्च येतो का, सरळ बोलायला, पण ढकलायचा कार्यक्रम ते त्यांनाच जमतंय. माझ्या पप्पाकडे नाही म्हटलं, मग तुमच्या सासऱ्याकडे मोठा यज्ञ आहे म्हणतात. हे लोक तिकडनंच जेवण करून येतात. असं
मग तुला काय वाटतं, तुझा बाप कार्य व्यापामुळे निमंत्रण द्यायचं विसरला असं वाटतं का तुला? अरे हे तू पुरस्कार निमंत्रण नाही तुला न मला का? आज सांगतो कारण. तुझ्या बापाचा अपमान करायचा हेतू नव्हता माझा. ब्रह्मसभेमध्ये ध्यानस्थ बसलो, तुझा बाप आला, उठलो नाही तर वाटेल तसा बोलला, माकडाच्या डोळ्याच्या भिकारड्या मुलगी देऊन पश्चाताप झाला, आणि म्हणून तुला न मला निमंत्रण नाही. बघ, निमंत्रणाशिवाय जाऊ नये, निमंत्रणाची वाट पाहू नये, निमंत्रण असलं तरी जाऊ नये. ते ठिकाण सांगायची गरज नाही, पण निमंत्रणाशिवाय जाऊ नये लग्नाला. बरीच माणसं धाडस करतात, का रे दुपारच्या जेवणाचं काय, मंगल कार्यालय, सगळे लोहाऱ्याचे यांचेच कार्यालय. अरे निमंत्रण नाही, नसू दे रे. विचारलं तर मुलीकडचे. अरे का पण मुलीकडच्यानं विचारलं मुलाकडचे. दुपारी मुलीकडचं, संध्याकाळी मुलाकडचं, दुपारी मुलीकडचं, संध्याकाळी मुलाकडचं, दुपारी मुलीकडचं, संध्याकाळी मुलाकडचं. तुळशीच्या लग्नापासून मृगाचा पाऊस पडेपर्यंत 7 महिने बाहेर जेवतं 2च शब्दावर, मुलीकडचं मुलाकडचं, मुलीकडचं मुलाकडचं, मुलीकडचं. आणि मंगल कार्यालयातच पंगत होती, बसलं जेवायला. आलान मालक पंक्तीचा, अनोळखी चेहरा. कुठल्या आपण? खाली मान घातले. ए खाली मान घाले. कुठले तुम्ही? मी का? हा मुलीकडचा. काय? नाही गडबड झाली हो, मुलाकडचा. उठ. का म्हणतोस? माझ्या बापाच्या श्राद्धाचं जेवण आहे आणि मुलीकडचं मुलाकडचं. लेका ए, म्हणून निमंत्रणाशिवाय जाऊ नये लग्नाला, पण निमंत्रणाची वाट पाहू नये कथा कीर्तनाला. का 7 दिवस कथा कीर्तन होती राव. लोहाऱ्याला केवढा मोठा सप्ताह, 25 वर्ष, आणि तुम्ही चांगले गोपीचंदन लावता मोठं जात, तरी एकही दिवस आले नाही. कसं यावं आम्ही? का आम्हाला कुठं संयोजकांनी निमंत्रण दिलं? असं संयोजकाच्या नातवाचं बारसं होतं का निमंत्रण द्यायला? अरे कोरोना झालता तेव्हा डॉक्टर निमंत्रण देत होता का तू पळत होता दवाखान्यात? व्याधे पिढीला धावे वैद्याची या घरा, तसं निमंत्रण लागत नाही, ते आपुल्या परिहारा लागून या. तू का म्हणे तेथे न पाचारिता जावे. तरी 4 ठिकाणं असे आहे पार्वती सती, 4 ठिकाणं निमंत्रणाशिवाय जाता येतं. हे नीट ऐका. 4 ठिकाणी मित्राच्या घरी मित्राला, गुरुच्या घरी शिष्याला, भगवत कार्यात भक्ताला, आणि माय बापाच्या घरी पुत्राला. हा हे शंकरजी सांगतात सतीला. आपल्या गुरु महाराजच्या घरी काही कार्य आहे, गुरुजी निमंत्रण द्यायचं विसरले, पण शिष्यांना कळालं बिना निमंत्रणाने जावं. गुरुच्या घरी शिष्याला निमंत्रणाशिवाय जाता येतं. मित्राच्या मुलीचं लग्न आहे, पण मित्र निमंत्रण द्यायचं विसरला, आणि तुम्हाला कळालं बिना निमंत्रणानं अक्षदा टाकायला जावं. भगवत कार्य चालू आहे, भक्ताला कळालं बिना निमंत्रणे जावं. तसं मायबापाच्या घरी काही कार्य आहे, मायबाप निमंत्रण द्यायचं विसरले, मुलांना कळालं तर बिना निमंत्रणे जावं असं म्हटल्यावर सती उभीच झाली. आणि तेच म्हणते ना मी, माझ्या पप्पाकडे ना निमंत्रणाची गरजच काय. मग 3:30 वाजता शंकरजीच्या लक्षात आलं, 3:30ला आलं लक्षात की कायदा आपल्याकडेच फिरला. दोन शिवगण दिले आणि 2 शिवगणा संवेश सती आपल्या पित्याच्या यज्ञ मंडपात जाती झाली. पिता भवन जप गई भवानी रे, पिता भवन जप गई भवानी, पिता भवन जप गई भवानी, पिता भवन जप गई भवानी. त्रास
वक्षत्रासता होन सनहारी सागर भले ही दिली एक माता भले ही मिली एक माता सागर भले ही दिली एक माता सागर भले ही मिली एक माता भगिनी मिली बहुत मुस्कुराता भगिनी मिली बहुत मुस्कुराता भगिनी मिली बहुत मुस्कुराता पिता भगवान सब गई भवानी जय चंद्रार सता पिता भगवान सब गई भवानी संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर लाईक नक्की करा.